आणि तो बातमी आहे नामांतराच्या वादासंदर्भातली। नामांतराच्या वादावरती सरकारला एक मोठा दिलासा मिळालाय। केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या निर्णयाला स्थानिक रहिवाशांकडून दिलेलं आव्हान हायकोर्टानं फेटाळलेलं आहे। औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामांतर वादावरती हायकोर्टानं हा फैसला सुनावलेला आहे। मुंबई उच्च न्यायालयानं ऑक्टोबरमध्ये हा निकाल राखून ठेवलेला होता आणि त्यानंतर अखेर हा निर्णय आज कोर्टानं जाहीर केलाय। कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। कृष्णा, काही याचिका दाखल करण्यात आलेल्या होत्या ज्यावेळेस सरकारकडून औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्यात आलं। सुरुवातीला याचिकाकर्ते सुप्रीम कोर्टामध्ये गेलेले होते, मात्र सुप्रीम कोर्टानं सुरुवातीला हायकोर्टात जा अशा प्रकारच्या सूचना केलेल्या होत्या आणि त्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमधले काही याचिकाकर्ते होते आणि काही याचिकाकर्ते हे धाराशिवमधले होते। आणि आज ज्या याचिका दाखल केलेल्या होत्या त्या सर्व याचिका फेटाळलेल्या आहेत आणि याचिकाकर्ते आता सुप्रीम कोर्टात जातील हे देखील त्यांनी म्हटलेलं आहे। मात्र याचिकाकर्त्यांनी जो आक्षेप या ठिकाणी व्यक्त केलेला आहे की 13 तारखेला छत्रपती संभाजीनगरमध्ये मतदान होत आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती हा निर्णय आलेला आहे अशा प्रकारची त्यांनी साशंकता व्यक्त केलेली आहे। मात्र त्यावरती उत्तर देताना बीजेपी असेल किंवा शिवसेना असेल त्यांनी उत्तर दिलंय की अशा प्रकारचे निर्णय येत असतात, आमच्या विरोधात देखील काही निर्णय आलेले होते। आता या सगळ्या प्रकरणाचे निर्णय खरं तर आता या निकालाचा पडसाद निश्चित उद्यापासून किंवा आत्तापासून होणाऱ्या प्रचारामध्येच या ठिकाणी केले जातील हे निश्चित आहे। MIM कडून देखील याचा प्रचारामध्ये वापर केला जाईल आणि भाजपा शिवसेनेकडनं देखील केला जाईल। आपल्यासोबत संजय केनेकर आहेत, प्रदेश सरचिटणीस। प्रश्न असाच आहे की निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा पद्धतीचे निकाल आल्यानंतर याचिकाकर्त्यांनी आक्षेप घेतलाय की असा निकाल या ठिकाणी आलाय म्हणून। खरं तर हा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निकाल आलेला नाही, हा रुटीनमध्ये जजमेंट आलेला आहे आणि रुटीनमध्ये न्यायालयाच्या मध्ये हे जजमेंट आहे। पण निकाल हा कधी कोणत्या घटनेला पाहून येत नसतो, तो रुटीननं आलेला आहे। आणि त्या खरं तर आज यावर्षी दोन गोष्टीचा खूप आनंद झाला। एक, देशामध्ये 500 वर्षापासून स्वप्न पाहणाऱ्या लोकांना राम मंदिर मिळालं आणि दुसरी गोष्ट छत्रपती संभाजीनगर जे औरंगाबादचं नाव होतं ते सगळ्या याचिका खारिज झाल्या आणि त्याचा आनंद आम्ही उपभोगतोय आणि निश्चितपणे हा आनंदच उपभोगण्याचा अर्थ आहे, याचे कोणी मनसुबे काही लावा। ये सगळे प्रतिक्रिया आहे। आता काही वेळात CM देखील यावरती प्रतिक्रिया देतील आणि ठाकरे गटाची नेमकी काय प्रतिक्रिया येते हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र याचिकाकर्ते सुप्रीम कोर्टामध्ये जाण्यावरती ठाम आहेत, मात्र अजूनही तसा आपल्याला दिलासा मिळाला नाही, कारण की अजून सुप्रीम कोर्टामध्ये ही याचिका जाईल आणि त्यानंतर त्यावरती काय निर्णय येतात यावरती सर्व काही अवलंबून असेल। निश्चित अपडेट घेत राहू। कृष्णा, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। तर नामांतराच्या याच मुद्द्यावरती महायुतीच्या नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे आपण पाहूयात। छत्रपती संभाजीनगर हे नाव व्हावं ही आमच्या सर्वांची इच्छा होती आणि कोर्टाने याचिका फेटाळल्यामुळं सर्व आम्ही आनंदी झालेलो आहोत। आणि ज्या जुलमी राजांनी औरंगजेब ज्यांनी अत्याचार केला, छत्रपती संभाजी राजा यांची क्रूरतेने हत्या केली, तर त्यांचं नाव आमच्या शहराला नको होतं अशी लाखो लोकांची मागणी होती। ती माननीय मोदी साहेब असतील, माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असतील, त्यांनी ती मंजुरीसाठी पाठवली, मंजूर झालं होतं, म्हणून याचिका फेटाळल्या, म्हणून त्याचं आम्ही स्वागत करतो। नाही, आज खऱ्या अर्थानं आम्हाला मनापासून आनंद झालेला आहे। ज्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी या शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर घोषित केलं होतं, सरकारने त्याच्यावर निर्णय घेतला होता, परंतु येथील काही लोकांना हायकोर्टात जाणे किंवा सुप्रीम कोर्टात जाण्याचा एक छंद लागलेला आहे आणि म्हणून ते हायकोर्टात गेले होते आणि हायकोर्टाने सुद्धा त्यांच्या याचिका फेटाळल्यात आणि त्यांनी सांगितलं की सरकारने घेतलेला निर्णय योग्य आहे। म्हणून खऱ्या अर्थानं आज संभाजीनगरची जनता या निर्णयापासून खुश झालेली आहे। औरंगाबादचं संभाजीनगर हे नामांतर सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून घेण्यात आलेल्या होत्या, तरीसुद्धा जाणून बुजून काही याचिका ह्या माननीय उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलेल्या होत्या आणि आज आपण बघितलं असेल की सर्व याचिका फेटाळण्यात आलेल्या आहेत आणि नामांतरची प्रक्रिया पूर्ण होऊन संभाजीनगर या नावाला माननीय न्यायालयाने सुद्धा मान्यता दिलेली आहे। दरम्यान याचिकाकर्त्यांचे वकील सतीश तळेकर यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे आपण पाहूयात। अपेक्षा होती की कोर्ट
हा शासनाचा निर्णय फिरवेल तर म्हणजे हा निकाल आम्हाला अपेक्षित नव्हता आणि त्याच्यामुळं याचिकाकर्ते लवकरच सुप्रीम कोर्टात जाणार आहेत. आज जो कोर्टाने निकाल दिला, कोर्टाने सांगितलं की याचिकाकर्त्याला कुठलाही अधिकार नाही आहे, त्याच्यामुळे याचिका मेंटेनेबल नाही आहेत, याचिका चालू शकत नाही आहेत. अशा प्रकारचा निकाल जो दिला तो खरं म्हणजे याचिकाकर्त्याला अपेक्षित नव्हता आणि लवकरच याच्याविरुद्ध एक 4-6 दिवसात आम्ही सुप्रीम कोर्टात जाऊत. आणि 1998मध्ये सुप्रीम कोर्टाने जो याचिकाकर्त्यांना दिलासा दिला होता तशाच प्रकारचा न्याय निकाल सुप्रीम कोर्टातून मिळेल आम्हाला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.